नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेड बांधणी पक्के कच्चे याबाबतीत थोडक्यात माहिती घेतली आणि रॅकचे पण आपण माहिती घेतलेली आहे. तर आता मुद्दा क्रमांक 14 शेडमध्ये तापमान. तर मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट रोग याचं कारण म्हणजे तापमान. वीज बाधामुळे तर अडी मरते, पण तापमान आपण बघा, मी असे प्रयोग केलेले आहेत. मी एक ट्रेवरती अळ्या घेतलेल्या होत्या आणि त्याला उष्ण आणि खूप व्हेंटिलेशन नसलेलं वातावरण दिलं होतं एका ट्रेमध्ये. तर तोच ट्रे आपण थोडेसे प्रयोग केले होते, जेणेकरून काय होईल की आपल्याला त्याच्या रोग किती तीव्रतेत येतं तर माहीत पडलं. तर आपण थोडंसं उष्ण वातावरणमध्ये आणि दमट वातावरण आणि हवाबंदमध्ये ठेवलं ना, तर ग्रासरीची अळी खूप फास्ट चालून मरत होती. आणि तीच अळी मी मग काय केलं, ते गरम हवामधून स्ट्रे काढला. फक्त प्रयोगासाठी होता तो. तर तो एकदम थंड ठिकाणी ठेवला होता, एकदम म्हणजे खालच्या जमीनलगत ठेवलेला होता. तर अळी जी आहे ती शांत राहिलेली होती. म्हणजे बघा, आपल्याला वातावरणाचा किती मोठा इफेक्ट होतो. अळी तर ते मरणारच आहे, ठीक आहे, पण ग्रासरी खूप झपाट्यानं उष्ण खूप वातावरण 33-34 डिग्रीच्या समोर गेलं आणि आर्द्रता ही 40च्या आतमध्ये आली, तर खूप झपाट्यानं रोग फैलतो ग्रासरीचा. आणि ग्रासरी 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे ग्रासरी रॅकवर चढते आणि चढून खाली पडून फुटते अळी आणि त्याच्यामधून पाणी येतं आणि ते मरतं. हा ग्रासरीचा हा रोग आहे. त्याच्यानंतर एक अळी अशी आहे की ते जाऊन फ्लॅचेरीची अळी असते. ते खूप उंचावर जाते आणि उलटी त्याला अडकते आणि नंतर काडी येऊन मरते. तर ते पण फ्लॅचेरीची अळी आहे. फ्लॅचेरीची अळी त्याला काडं होते अळीचं हे आणि ते मरतं. तर ते कंबाईन दोन्ही रोगमध्ये तसं होऊ शकतं, कारण की अळी काडी ही अळी जी अळी आहे आपली ग्रासरीची, हे पण काडी होऊनच मरते. कारण की फुटल्यानंतर काडी होणंच आहे, याला ते मरतंच. फक्त थोडं वेगळं त्यांचं सिम्पटम आहेत. जसं काही ते अळी चालतच राहते, थांबतच नाही. तिचे जे पट्टे असतात त्याच्यावरती ते सुजतात, सूज येते त्याच्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये अळी जी आहे ते त्याची खूप सूज येऊन, थंड वातावरण असल्यामुळे सूज येऊन अळी थांबलेली असते, पण सूज येऊन ते मरते आणि त्याच्यामधून पिवळं पाणी येतं. तर अशा प्रकारे ग्रासरीचे रोग असतात. आपल्याकडे जास्त करून ग्रासरीनं शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 रोग असतात: ग्रासरी, फ्लॅचेरी आणि मस्कार्डिन. तर तो जो खडू आपण मस्कार्डिन म्हणतो, तो खडूचा रोग जो आहे तो खूप कमी येतो. फक्त आपल्याला ग्रासरीमुळे आपल्या महाराष्ट्रात खूप त्रास झालेला आहे शेतकऱ्यांना. तर त्या बाबतीत आपण लक्ष ठेवावे की आपल्याकडे तापमान मीटर असायला पाहिजे. आणि हे लावण्याची पण एक पद्धत आहे मित्रांनो. हे मी माझे प्रयोग करून आणलेलं आहे. तुम्हाला कोणाकडेच हे असे जे माहिती आहे हे मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की मी प्रत्येक बॅचमध्ये प्रयोग करतो आणि मी प्रयोगशील शेतकरीच राहावं असं मला वाटतं, कारण शिकतच राहावं वाटतं याच्यामध्ये. तर आपलाच फायदा होतो आणि अन्य शेतकऱ्यांचा पण फायदा होतो. तर मीटर जे आहे हिवाळ्यामध्ये कोणत्या ठिकाणी लावायचं, तर बघा मित्रांनो, वरच्या साईडला गरम वातावरण असतं तर आपल्याला ते चालतं, पण खालच्या साईडला खूप थंड वातावरण असतं. तर या खालच्या कप्प्याला आपण हिवाळ्यामध्ये मीटर लावायचं, टेम्परेचर मीटर. जेणेकरून काय, या मीटरच्या वर जे आहे ना, ते टेम्परेचर ॲडजस्ट राहणार आहे. आपल्याला हे माहीत आहे, याच्यावरती उष्णच वातावरण राहणार, जे की आपल्याला पाहिजे हिवाळ्यामध्ये. आणि खालच्या साईडला आपण ते वातावरण मेंटेन केलं तर वरच्या साईडला ॲटोमॅटिक होतं. तर हिवाळ्या साईडला, या खालच्या साईडला मीटर लावणं गरजेचं असतं, जे की आपण त्याचा मी परिणाम पण सांगणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात वरच्या रॅकला लावायचं आहे. जेणेकरून काय होईल, वरच्या रॅकमध्ये आपण 30 डिग्री तापमान ठेवलं ना, तर खालच्या साईडला 1 ते 2 डिग्रीचा तापमानाचा फरक येतो. आणि आपल्याला माहीत आहे वरच्या ठिकाणी 30 आहे, खाली कंट्रोलच राहतं तापमान. तर अशा प्रकारे मीटर लावण्याची पण जागा आहे, जे की मी अनुभव घेऊन घेतला. ते तुम्ही पण अनुभव घेऊ शकता तुमच्या शेडमध्ये लावून. तर आता बघूया आपण की त्याचा परिणाम काय होतो. तर हिवाळ्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपण 2-3 कप्प्यामध्ये अळ्या ठेवतो आणि वरच्या साईडला गरम हवा असल्यामुळे काय होतं की वरच्या साईडचा मोल्ड पास होऊन जातो आणि खालच्या साईडला मोल्ड पास होतच नाही. वरचा मोल्ड पास झाला तर आपण पाला देऊन देतो, पण खालचा मोल्ड पास झाल्यामुळे अळ्या खूप मागं पुढे होतात. आणि शेतकऱ्यांना नंतर जो मोल्ड येतो, चौथा चॉकी आल्यानंतर दुसरा मोल्ड झालेला असतो आणि तिसरा मोल्डला आपण ते चुकी करतो. चौथ्या मोल्डला आपला ते खूप त्याच्यामध्ये गॅप येतो. एक अळी पाला खाते तर दुसरी मोल्टवर येते. तर असं होतं. तर तसं झालं नाही पाहिजे, कारण की कोश एका टाईमला विणणार नाही अळी आणि आपलं त्याच्यामध्ये बरंचसं मानसिक त्रास होतो.
तर तसं न होता आपण मीटर कोणत्या ठिकाणी लावायचं आपण हे आज याच्यामधून सांगितलेलं आहे. जो की आपला अनुभव आहे ते तुम्ही पण प्रयोग करून बघू शकता. तर आता आपण काय केलेलं आहे, शेडची स्वच्छता. जसं मुद्दा क्रमांक 15 शेडची स्वच्छता. तर शेडची स्वच्छता म्हणजे काय की आपण हे जे पूर्ण बॅच काढल्यानंतर कचरा जो असतो सुरुवातीला पहिल्या बॅचीला तर इतकी एक सेरी स्वच्छची फवारणी घेतली चालतं आपलं, कारण की आपण बॅच घेतली असल्यामुळे इन्फेक्शन नसतं. पण आपण जशी रेशीम उद्योगात दुसरी तिसरी बॅच घेतो तर आपल्याला प्रॉपर फवारणी घ्यावं लागतं, ज्याच्यामध्ये सेरी स्वच्छ असतं, अस्त्र असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं पाणी मिक्स करायचं. प्रॉपर पाणी मिक्स करून त्याचं लिमिट, म्हणजे जास्त पण पाणी टाकू नका त्याच्यावर लिहिलेल्याप्रमाणे आणि कमी पण टाकू नका. प्रमाणशीर पाणी टाका तरच आपलं औषधी कामं करत असतात. जास्त टाकलं तरी नुकसान, कमी टाकलं तरी नुकसान. तर आपण काय करायचं, बॅच काढल्यानंतर कचरा जो असतो ना त्याच्यावरती सेरी स्वच्छची फवारणी घ्यायची, जेणेकरून काय कचरा काढण्यापूर्वीच आपलं त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे ते कमी होऊन जाईल. म्हणजे खूप कमी होऊन जाते. खालून वरून फवारणी केली कचऱ्यावरती आणि ते कचरं काढून आपण जाळून टाकतो. नंतर आपण या रॅकीवरती फवारणी करायची. आणि स्वच्छ झाल्यानंतर हे खालच्या बाजूला मी तरी थोडंसं ब्लिचिंग पावडर आणि चुना मिक्स करून खालीच्या बाजूला टाकतो. नंतर आपण याच्यावर पाणी मारतो, कारण की पाणी मारलं तर ते बॅक्टेरिया वाहून जातात आणि शेडच्या अवतीभोवती पूर्ण असतात. तर तसं न करता आपण त्याच्यावरती ब्लिचिंग पावडर आणि चुना मिक्स करून 2 किलो ब्लिचिंग पावडर आणि 4 किलो चुना, असं 6 किलोचा आपण चुना मिक्स करून आपण त्याच्यामध्ये मारतो आणि याच्यावरती पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतो, जेणेकरून बॅक्टेरिया होत नाही. तर साईडचे आपण हे जे दिवाला त्याच्यावर पण आपण ब्लिचिंग पावडर मारतो आणि स्वच्छ धुतो. आणि रॅकवर तर ब्लिचिंग मारायची नाही, जेणेकरून ते गंज पकडते. तर त्याच्यावरती सेरी स्वच्छ अस्त्र या नावाचे पूर्ण प्रेशरने पंप असते आपला स्पेशल फवारणी करण्याचा शेडमधला, जो की आपण वापरत नाही दुसऱ्याकडे. त्याने हे पूर्ण रॅका जे आहे ते फवारणी करून घ्यायचे आणि स्वच्छ करून ठेवून द्यायच्या. आणि चंद्रिका पण आपण त्याच वेळेस स्वच्छ करून घ्यायच्या, जेणेकरून एक वेळेस पूर्ण स्वच्छता केली तर इन्फेक्शन फैलणार नाही. ट्रे, चंद्रिका, त्याच्यानंतर रॅक, कचरा हे जाळून खालचं कोबा स्वच्छ करून ठेवायचा, जेणेकरून आपल्या पुढच्या बॅचीसाठी तयारी करायला आपला सोपं जातं. एका दिवशी केलं तर खूप फायदा होतो आणि टप्प्याटप्प्याने केलं तर आपल्याला ते इन्फेक्शन या साईडला त्या साईडला जाऊ शकतं. तर एका दिवशी आपण ते करायला पाहिजे शेडची स्वच्छता. तर आता मुद्दा क्रमांक आहे 16 चॉकी तयार करणे किंवा चॉकी देणे. तर हा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण की व्हिडिओ खूप लांब होता, शेतकरी बघत नाहीत. तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेस बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की जेणेकरून काय होईल की आता ग्रुपवरती व्हिडिओ आहे तर पुढं तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ सबस्क्राईब केलं तर त्याचे नोटिफिकेशन येणार. तर पुढच्या व्हिडिओला आपण मुद्दा घेऊ की चॉकी तयार करणे किंवा चॉकी घेणे, म्हणजे चॉकी धारा करून घेणे आणि योग्य पाला अडीला कशी देणे आणि पेसिंग. तर हे 2-3 मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोवर शेतकरी मित्रांनो नमस्कार.